एक मिनिट, जो विषय पहिला चर्चेला इकॉलॉजिकल जे 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 प्रमुख आहे त्यांच्या विषयामध्ये तुम्ही आता मगाशी जे काही दाखवलं ना जे PPT त्याच्यामध्ये ह्या ग्राइंडरनं बसाल्ट स्टोन घासायचा अशा प्रकारचा कुठलाही उल्लेख मी दाखवलेला नाही. तर माझं पूर्ण ऐका, तुमच्या शांत नाही ऐका. मी वकील आहे पेशंट. तुम्ही जे पुस्तक रेफर करतात तेच पुस्तक माझ्याकडे आहे 1923 मार्शलांचं. हेच तुमचा ग्रंथ आहे, ह्याच्यावर तुम्ही खेळायचा आहे. बेसिकली कन्झर्वेशनची काही मूळ तत्व आहेत की तुम्ही दाखवली नाहीत. कन्झर्वेशनच्या माणसानं PPT दाखवत असताना पहिल्यांदा कन्झर्वेशनमध्ये काय काय बाबा हे दाखवून कर्तव्य होतं. मी वाचून दाखवतो. आय कॅन कोट दी पॅरेग्राफ ऑल्सो. वारसा संवर्धनातील मान्य तत्वे, किमान हस्तक्षेप, मिनिमम इंटरव्हेन्शन, हे पहिलं तत्व. नंबर 2, मूळ पृष्ठभागाचे संरक्षण करणे, रिटेन्शन ऑफ ओरिजिनल सरफेस. त्याच्यावर मला 2 मिनिटं बोलू द्या. मी सायन्सचा विद्यार्थी आहे. 7व्या शतकातलं ती होते. आजही आम्ही कुठं नदीत गेलो तर नदीतला आम्ही तो गोटावून घरात ठेवतो गुळगुळीत आलेला. तुम्ही ना ह्या अंबाबाई मंदिराचं चित्र आणि रूप बदलून टाकलं. एनी कन्झर्वेशन शुड बी रिव्हर्सिबल. हे तत्व आहे. तुम्हाला मान्य आहे का नाही? आहे ना मान्य? तुम्ही जे ग्राइंडरनं घासलं ना ते रिव्हर्स करून दाखवणार होता. तुम्ही का गुळगुळीत दगड तुम्ही पांढरा शुभ्र केला. व्हॉट आर दी सायंटिफिक डिफेक्ट्स इन दॅट? 7व्या पटिना, यु नो व्हॉट इज पटिना? पटिना म्हणजे साहेब कालांतरानं इतक्या वर्षानं एन्व्हायरमेंटमध्ये जे टेक्नॉलॉजी दगडात निर्मिती होतात बसाल्टमध्ये, ते हवा असेल, SO2 असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, पाणी असेल, थंड हवा असेल, गरम हवा असेल, एक पटिनामुळे एक लेअर त्या दगडावर तयार होते. हाऊ इट इज हेल्पफुल? दगड हा पोरस आहे. कालांतरानं हे पटिना जर काढला तर त्याची पोरोसिटी वाढते. पोरोसिटी वाढल्यामुळं पाणी आत जाण्याची क्षमता वाढते आणि पाणी आत जाण्याची क्षमता वाढल्यामुळं लिकेजेस वाढतात. नंबर 1. आणि जे मायनर क्रॅक्स आहेत, व्हेरी स्मॉल क्रॅक्स, दे डेव्हलप इन टू बिग क्रॅक्स. तुम्ही आत्ता उद्या सकाळी आमच्यावर साहेब पहिली गोष्ट यांना आणि एका आपल्या जबाबदार अधिकाऱ्यांना पाठवा. या अंबाबाईच्या मंदिराच्या सगळ्या भिंतीवर मोठ्या चिराणी मोठी भोकाचं नजर दिसू लागली. व्हॉट आर यू गोइंग टू डू इट अबाउट इट? परवा दिवशी मी गेलो होतो. तुम्ही त्या ह्याचं काम चालू होतं. हे पुस्तक तुम्ही जे वाचलं ना ह्याच्यामध्ये त्या रुफाला वरती गुळ जायचा. गुळ ज्योतिबाच्या देवळाजवळ बाका तो ग्राइंडर तुम्ही काम चालू होतं त्यात तुम्ही गुळ घातला होता का वरती घालताना? गुळाचं महत्व तुम्हाला काय माहिती आहे का? कधी वाचलं का पुस्तक? अभ्यास. रीड द बुक इन अ सायंटिफिक मॅनर. तुम्हाला आम्ही डिमीन करत नाही, तुमच्यावर आम्ही दोष ठेवत नाही, परंतु अंबाबाईचं मंदिराचं जतन करा असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही आता केलेलं काम हे सायंटिफिक नाही असं आम्ही छाती टोकपणे सांगतो. आणि उद्या तुम्ही आम्हाला वेळ द्या आमदार साहेब, वी कॅन प्रूव्ह इट. हे अतिशय चुकीचं काम केले. मुळात दगड ही घासायलाच नको होती. ह्याच्याचा मेजर फ्लॉ साहेब काय असेल ना तर लेट हिम प्रूव्ह अस रॉंग. उद्या ह्यांनी आम्हाला खोटं ठरवावं या गोष्टीमध्ये आम्ही मान्य करायला तयार आहे. आम्ही आमच्या पत्रामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की जिओलॉजिस्टला सुद्धा हजर ठेवा. या मिटिंगला जिओलॉजी हजर पाहिजे. जिओलॉजी हजर असता तर दगडामध्ये कालांतरानं काय काय बदल होऊ शकतात. यू वुड हॅव एक्सप्लेन इन द बेस्ट मॅनर इन यू वुड हॅव इन द अथॉरिटी. तुम्ही आज त्यांना टाळलं आणायचं. साहेब तुम्ही चुकीचं काम केलं. चुकीचं काम केलेलं आहे. हे बघा माझे सचिवांना पण एकच मिनिट मध्ये मध्ये पण बोलू नका. शतकानुशतक निर्माण झालेल्या मूळ पृष्ठभाग पटिना हा ऐतिहासिक व पुरातत्व दृष्ट्या मौल्यवान असतो. केवळ सौंदर्याच्या वतीने तो काढून टाकणे योग्य मानले जात नाही. ही आहे देव युल ग्राइंडर्स. पुस्तक असं म्हणतं छन्नीचे घाव आणि त्या खुणा आहेत
त्याला सुद्धा आर्किओलॉजिकल महत्व आहे. साहेब बरोबर आहे ना पुस्तक कोणतं का नाही? शोला एक कोट शोला रीड पेज. हा अरे तुम्ही छन्नी दगडाचे छन्नीचे कोपऱ्यावर जे तुम्ही घासून गुळगुळीत केला. करायचं नाही. अरे मग आम्ही ते ग्रॅनाइट करून बसलो असतं घेऊ. हा देर इज नो रिनोव्हेशन, देर इज नो कन्झर्वेशन. तुम्ही मनमानी पद्धतीनं मंदिर तुम्ही सगळं जसं आता बदलायला लागलेलं आहे, मी जबाबदारीनं बोलतो, सगळं जसं बदलायला लागलेलं आहात तसं तुम्हाला अंबाबाई मंदिराचं रूप आणि ऐतिहासिक वारसा सुद्धा तुम्हाला बदलायचा आहे असा आमचा तुमच्यावर आरोप आहे. आम्ही हा दोषारोपात नाही, पण अरे आमच्या त्या जिवारी लागले.